राम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सात श्रीदासबोध दशक 11वा भीमदशक. पण त्याआधी ग्रंथराज श्रीदासबोधाचा पूर्वार्ध संपला. उत्तरार्धास आरंभ करण्यापूर्वी किंचित सिंहावलोकन आवश्यक आहे. म्हणून गेल्या दशकामध्ये श्री समर्थांनी कोणकोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं थोडक्यात सारांश सांगितलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे मानवी जीवनामध्ये ज्ञानासारखे अन्य काही श्रेष्ठ नाही. ज्ञानाच्या प्रकारापैकी आत्मज्ञानासारखे परम पवित्र ज्ञान नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आत्मज्ञान हेच खरे देवदर्शन आहे. त्याने माणसाला शाश्वत आणि संपूर्ण समाधान लाभते. तिसरी गोष्ट, इतर ज्ञानांमध्ये ज्ञाता किंवा जाणणारा मी वेगळेपणाने वस्तूंचे ज्ञान करून घेतो. आत्मज्ञानामध्ये जाणणारा मी आत्मवस्तूशी तदाकार होऊन तिचे ज्ञान करून घेतो. म्हणून देवाचे दर्शन झालेला पुरुष देवरूपच बनतो. चौथी गोष्ट म्हणजे आत्मवस्तू अदृश्य आणि सूक्ष्म आहे. तिच्या प्राप्तीबद्दल तळमळ लागण्यास दृश्याचे म्हणजे प्रपंचाचे प्रेम सुटणे जरूर आहे. पाचवी गोष्ट, प्रपंचाचे स्वरूप तपासून पाहिले तर ते सर्व बाजूंनी अपूर्ण असलेले आढळते. म्हणून प्रपंच दुःखमयच राहणार. हे पटले की माणूस देव शोधायला निघतो. सहावी गोष्ट, देव अखेर स्वतःमध्ये सापडतो. तो हाती लागण्यास सध्याचा मी आमूलाग्र बदलावा लागतो. त्यासाठी सद्विद्या, सत्वगुण, उत्तम गुण यांचा अभ्यास आरंभी आवश्यक आहे. सातवी गोष्ट, नंतर आपण देवासाठी किंवा सद्गुरूंसाठी जगावे. त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळावी. अखेर मीपणाने संपून त्याच्याशी अनन्य व्हावे. हा मार्ग वासनाक्षय करून आत्मज्ञानापर्यंत नेतो. आठवी गोष्ट, माणसाच्या अंतर्यामी एक खरा व दुसरा खोटा असे दोन मी वावरतात. आत्मज्ञान होण्यास खोटा मी विचाराने बाजू सारून खरा मी शोधावा लागतो. नववी गोष्ट, प्रथम सत्पुरुषाकडून आत्मस्वरूपाबद्दल श्रवण करावे लागते. ते स्वरूप असे आहे, आत्मा व ब्रह्म एकच. ब्रह्म एकमेव व अद्वितीय आहे. त्यामध्ये भेदाचा, अनेकत्वाचा किंवा चंचलपणाचा भास होतो. ती मूळ माया आहे. मूळ मायेमध्ये शुद्ध जाणीव जी असते तो ईश्वर असतो. मूळ मायेमध्ये 5 महाभूते व 3 गुण आहेत. तिच्यामध्ये गुण माया प्रकट होते व विश्वरचना होते. 10वी, जे पिंडी ते ब्रह्मांडी साऱ्या विश्वामध्ये एकच मूळ जाणीव काम करते. तिला जगत ज्योती असं म्हणतात. सर्व करते पण तिचे आहे. पिंडामध्ये तीच अंमल गाजवते. 11वी गोष्ट, अज्ञानामुळे जीव त्या जगत ज्योतीला विसरतो. मी स्वस्वरूप नसून देहच आहे अशी घट्ट भावना धरतो. त्यामुळे तो आकुंचित बनून मी करता, मी भोगता, मला जन्म मरण आहे अशा कल्पना जगतात वावरतो आणि हीच देह अहंता होय. 12वी गोष्ट, या अहंकारामुळे जीव फार कोता बनतो. सर्व विश्वाचा व्यवहार लीलेने घडवण्याचे सामर्थ्य लोपून जीव दिनवाना होतो. म्हणून तत्वविचाराने सर्व चंचलाचा अर्थात अहंकाराचा निराश करून स्वस्वरूपाशी समरस व्हावे हा संतांच्या सांगण्याचा सारांश आहे. 13वी गोष्ट, यावर पुन्हा पुन्हा मनन करावे. मननातून बुद्धी अत्यंत सूक्ष्म होते आणि तिला स्वस्वरूप चिंतन करण्याची शक्ती येते. सतत स्वरूप चिंतनाला निधिध्यास म्हणतात. निधिध्यासामधून अखेर आत्मसाक्षात्कार होतो. हा मार्ग स्वस्वरूपाच्या अनुसंधानाने आत्मज्ञानापर्यंत पोहोचवतो. 14वी गोष्ट, हा विचारप्रधान मार्ग आहे. मानवी जीवनात सारासार विचाराला अथवा विवेकाला सर्वश्रेष्ठ स्थान आहे हे सांगताना श्री समर्थांना कधीच कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा सांगताना संकोच वाटत नाही. परंतु विचार हे दुधारी शस्त्र आहे. जर ते कुशलतेने वापरले तर सर्व संशयाचा निराश करते आणि आत्मज्ञानापर्यंत त्वरित घेऊन जाते. जर ते अयोग्य रीतीने वापरले तर श्रद्धास्थाने भ्रष्ट करते आणि संशयाचे जंजाळ निर्माण करते आणि जीवनात नुसता गोंधळ उडवून देते. म्हणून माणसाचा विवेक कल्पनाप्रधान नसावा तर तो प्रत्यक्ष अनुभवानुसार असावा. ही गोष्ट श्री समर्थ पुन्हा पुन्हा बजावून सांगतात. प्रचिती नसेल तर परमार्थ वाया गेला असे समजावे असं सांगतात.
पूर्वार्धामध्ये सिद्धांत सांगून झाला, आता उत्तरार्धामध्ये त्याचा व्यवहार कसा करावा ते श्री समर्थ सांगतात. ग्रंथराज श्री दासबोध उपनिषदांचा मराठी अवतार आहे असे साधार दाखवता येते. श्री समर्थांनी सांगितलेली ज्ञानीपुरुषाची अवस्था उपनिषदांना अनुसरून आहे. छांदोग्य उपनिषदाच्या 7व्या अध्यायाच्या 25व्या खंडामध्ये ज्ञानीपुरुषाचं असं वर्णन आहे. आत्मा एव अधस्तात्, आत्मा उपरिष्टात्, आत्मा पश्चात्, आत्मा पुरस्तात्, आत्मा दक्षिणतः, आत्मा दक्षिणतः, आत्मा उत्तरतः, आत्मा एव इदं सर्वं, स वै एषः एवं पश्यन् एवं मन्वानः एवं विजाननः, आत्मरतिः, आत्मक्रीडाः, आत्ममिथुनाः, आत्मनंदाः स्वस्वरांग भवति. या श्लोकाचा अर्थ असा आहे, या मंत्राचा अर्थ असा आहे की आत्माच खाली आणि वर आहे, खाली आहे, वर आहे, पाठीमागे, पुढे, उजवीकडे, डावीकडे आत्माच आहे. हे सर्व आत्माच आहे. याप्रमाणे सर्वत्र आत्माच आहे असे पाहणारा, मनन करणारा व जाणणारा मनुष्य आत्म्याच्या ठिकाणी रममाण होतो, त्याच्याबरोबर खेळतो, त्याचे सुख भोगतो व आनंद पावतो. तो स्वतःच राजा होतो. श्री समर्थांची भक्ती कल्पना अत्यंत ज्ञानप्रधान आहे. त्यांच्या भक्ती वर्णनाला आत्मसाक्षात्कारी तत्वज्ञानाची पार्श्वभूमी असल्याने ज्ञानी भक्त त्यांचा आदर्श पुरुष आहे. आत्मज्ञानी पुरुषाने स्वतः कृतकृत्य व्हावे हेच योग्य आहे, परंतु आपली ज्ञाननिष्ठा भंगू न देता त्यांनी अज्ञानी माणसांना आत्मज्ञानापर्यंत पोहोचवण्याची खटपट करण्यात खरे भूषण आहे. ज्ञानी पुरुषाने हे करावे असे म्हणणे बरोबर नाही. त्याच्या हातून जीवांना उद्धरण्याचे कार्य आपोआपच घडतेच घडते. तैत्तरीय उपनिषदाच्या भृगुवल्लीमध्ये भृग आपली कृतकृत्यता सांगतो. त्यामध्ये तो असे म्हणतो की आनंदमय आत्म्याशी तदाकार पाहून ज्ञानी पुरुष ब्रह्मरूप होतो. तो स्वेच्छेने संचार करतो व सामगात राहतो. एतत्साम गायन असते. यावर भाष्य करताना कर्मसन्यास केसरी श्री शंकराचार्य असं म्हणतात की एकमेवा द्वितीय ब्रह्माचा साक्षात्कार झालेला तो ज्ञानीपुरुष केवळ लोकांवर अनुग्रह करण्यासाठी आत्मज्ञानाचे फल प्रकट करीत सारखे ब्रह्मगान करतो. याचा अर्थ इतकाच की ब्रह्मरूप झालेला जीवनमुक्त पुरुष अकर्तेपणाने लीलेने लोकसंग्रह करतो. लोकसंग्रह करण्याची सुद्धा एक तंत्र आहे. नाना प्रकारच्या वासना बाळगून संतांकडे जाणाऱ्या अज्ञानी लोकांना निर्वासन आत्मस्थितीकडे वळविणे सोपे नाही. ज्ञानी पुरुषाने आध्यात्मिक पुढारीपण बुद्ध्या स्वीकारून आत्मज्ञानाचा प्रसार कसा करावा याचा सर्वांगीण विचार श्री समर्थांनी ग्रंथाच्या उत्तरार्धात केलेला आढळतो. मराठीमध्ये शुद्ध अध्यात्म पुष्कळ होते आणि आहे, परंतु लोकसंग्रहाचे असे स्वानुभवाचे व खात्रीचे ठसठसीत विवेचन मराठीमध्ये काय पण अन्य भारतीय भाषांमध्ये आढळत नाही. फुलांमधून अत्तर काढणे कठीण नाही, मातीमधून अत्तर काढणे खरी करामत आहे. विवेक वैराग्य संपन्न पुरुषाला आत्मज्ञान करून देणे कठीण नाही, पण वासनेने वेष्टिलेल्या प्रापंचिकाला आत्मज्ञानाचा अधिकारी बनवणे यामध्ये संतांची खरी करामत दिसते. श्री समर्थांचा महंत अशा विशाल दयाद्र व निर्मळ हृदयाचा आत्मज्ञानी किंवा जीवनमुक्त पुरुष आहे. दशक 11वा भीमदशक. श्री समर्थांचा आदर्श पुरुष म्हणजे मारुतीराय. त्यांचे नाव बलभीम. त्यांना 11वा रुद्र असं मानतात, म्हणून या 11व्या दशकाला समर्थांनी भीम असे नाव दिले आहे. श्री मारुतीराय महंताचे अग्रणी आहेत. सहज समाधी सांभाळून कर्माचा प्रचंड खटाटोप कसा करावा हे त्यांच्या जीवनावरून शिकावे म्हणून महंतांचे वर्णन केलेल्या या दशकाला भीम असे श्री समर्थांनी नाव दिले. श्री समर्थांच्या काळी संबंध देशामध्ये बौद्धिक अराजकता माजले होते. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय खरी प्रचितीची ज्ञानोपासना मंदावली होती. जिकडे तिकडे मतमतांचा गलबला होता, बुजबुजाट होता. सामान्य माणूस कमालीचा स्वार्थी बनल्याने त्या स्वार्थामधून बाहेर खेचणारा निस्वार्थी पुढारी आणि तसेच तत्वज्ञान हवे होते. श्री दासबोधासारख्या ब्रह्मज्ञान सांगणाऱ्या ग्रंथराजामध्ये फुकट खाऊ नये, देहाला आळसावू नये, त्याला कष्टाची सवय असावी, वेळ वाया घालू नये, प्रपंचाला पैसा हवा तो आपण मिळवावा, सकाळी लवकर उठावे वगैरे गोष्टी सांगाव्या लागल्या.
यावरून समाजातील सामान्य माणसाची जीवन पातळी किती हीन मर्यादेपर्यंत पोहोचली होती याची कल्पना येते. कोणी प्रपंच देखील धड करीत नव्हता. त्यामध्ये महत्वाकांक्षेने श्रम करून कोणी वर येत नव्हता. सर्व माणसांचे लक्ष दृश्यात किंवा प्रपंचात गुंतलेले असे. प्रपंच बाजूस सारून परमार्थ करा असे सांगण्याची सोयच नव्हती. असे सांगितले असते तर ते ऐकण्यास कोणी उभाच राहिला नसता. म्हणून प्रपंच धड करायला प्रथम शिकावा, कारण ज्याला प्रपंच धड करता येत नाही त्याला सूक्ष्म परमार्थ साधने कठीण असते असे सांगावे लागले. नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मानवी जीवनाचे ध्येय नव्हे. हे जरी खरे असले तरी चंचल सोडून निश्चळाकडे किंवा प्रपंच सोडून परमार्थाकडे लक्ष देणारा क्वचित आढळतो. म्हणून प्रपंचच प्रथम नीट केला तर परमार्थात उपयोगी पडणारे गुण निष्ठा, चिकाटी, कष्टाळूपणा, कणखरपणा, नियमितपणा, सुखदुःख सोसणे, मानापमान गिळणे विकसित होतात. प्रपंच नीट करा म्हणजे काय याचं उत्तर असं आहे की मी व माझे बंध आहे तो तोडण्यास त्याच्या जागी तू व तुझे ठेवले पाहिजे. मी माझा प्रपंच देवाचा आहे अशी निष्ठा ठेवून अगदी व्यवहार बुद्धीने प्रपंच करावा. यासच ईश्वरा अर्पण बुद्धीने कर्म करणे असं म्हणतात. असे वागण्याने जीवाच्या वासना क्षीण होतात, अहंता कमी होते, चित्त निर्मळ बनते व निरासक्त कर्म आपोआपच घडू लागते. सामान्य माणसाला या गोष्टी कोणाच्या तरी जीवनात साकार झाल्यापासून आकलन होत नाहीत. महंत जीवन असे पाहिजे. महंत अति कर्मरत असावा, पण अहंकार गलित झालेला, वृत्ती स्वस्वरूपी लीन असणारा आणि निस्वार्थी प्रेम करणारा महंत सर्व काही करून कशातच अडकत नाही. सगळेच महंत आत्मज्ञानी असतील असे नाही, पण ते साधक मात्र असलेच पाहिजेत. स्वरूप अनुसंधानाचा त्याचा अभ्यास जसजसा दृढ होत जाईल तसतसे त्याचे सामर्थ्य विकसित होत जाईल. लोकांना तो एक स्फूर्ती केंद्र बनेल. अशा भूमिकेवर राहणारा महंत किंवा आध्यात्मिक पुढारी ज्या समाजामध्ये वावरतो त्यातील बहुजनांचे जीवन प्रापंचिक व परमार्थिक दृष्ट्या वरच्या पातळीवर उचलले जाते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दशक 11वा भीमदशक समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.